शुभ सायं सर्वेभ्यः. शुभ आज सायं आपला वर्ग आचार्य. संस्कृत स्तोत्र पठन वर्गाचा निरोप समारंभ आज आपण घेत आहोत. दोन्ही बॅचचे विद्यार्थी येथे आहेत, त्या व्यतिरिक्त बाकीचेही लोक जॉईन होतील कारण की लिंक आपण पाठवलेली आहे. ठीक आहे. तर प्रार्थनेने आपण या निरोप समारंभाची सुरुवात करत आहोत. दक्षित प्रार्थना म्हणतोस. वाच. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री शंकराय नमः. अथ श्री शिव पंचाक्षर स्तोत्रम्. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदेश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाधर नाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. इति श्रीमत् विरचितं श्री शिव पंचाक्षर स्तोत्रम संपूर्णम्. छान दक्षित. आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. शिवांशच्या पालकांनी आपल्याला विनंती केली होती की संस्कृतचे महत्त्व आणि संस्कृतीचे महत्त्व या संदर्भामध्ये थोडंसं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना असावं. त्या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर संस्कृत आणि संस्कृतीचे महत्त्व खरं तर भारतीयांच्या दृष्टीनेच नव्हे तर संपूर्ण विश्वातील लोकांच्या दृष्टीने संस्कृत आणि संस्कृतीचे महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. काय महत्व आहे, का शिकायला पाहिजे संस्कृत? तर सगळ्यात अगोदर म्हणजे ही भाषांची जननी आपण हिला म्हणतो. म्हणजे ज्या काही भाषा आहेत त्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचं प्रभुत्व आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये दिसतं. मग सगळ्या भाषांचं मूळ जे आहे ते कुठेतरी संस्कृतमध्ये येतं. त्यामुळे सगळ्या भाषांचं मूळ जे आहे ते कशावरून कळतं आपल्याला सगळ्या भाषांचं मूळ हे संस्कृतच आहे म्हणून? तर त्या भाषेचं व्याकरण जर आपण पाहिलं किंवा भाषेचा जर शब्द साठा आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला संस्कृतची छबी जी आहे, संस्कृतची छाया जी आहे ती आपल्याला दिसते. मराठी आणि हिंदी तर ह्या संपूर्णतः संस्कृतच्याच संस्कृतमधूनच निर्माण झालेल्या भाषा आहेत. कारण की त्यांचं व्याकरण जे आहे मराठीचं तर पूर्णतः संस्कृतचंच व्याकरण सारखं आहे, फक्त हिंदीमध्ये लिंग परिवर्तन आहे, बाकी काहीही नाही. मग हिंदी आणि मराठी ज्या आहेत त्या तर मूळ भाषा, त्यांची मूळ भाषा जी आहे ती संस्कृतच आहे. शब्दसंपदेचा आपला विकास होतो म्हणून आपण संस्कृत शिकावी, कारण की जगातली एकमेव भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये एवढे जास्त शब्द आपल्याला आहेत. एकाच वस्तूला अनेक शब्द आपल्याला या भाषेमध्ये पाहायला मिळतात. का शिकायला पाहिजे संस्कृत? संस्कृतीशी आपलं नातं जोडतं. संस्कृतम ये प्रशंसन्ति संस्कृतीम स्वदेशम ये च शंसन्ति धन्यम जीवन्ति ते नरः. या जगामध्ये शास्त्रकार तीन लोकांना धन्यता देतात. कोणते तीन लोक आहेत ते? तर संस्कृतम ये प्रशंसन्ति, जे लोक संस्कृतची प्रशंसा करतात. संस्कृतीम ये च शंसन्ति, जे लोक आपल्या संस्कृतीची प्रशंसा करतात.
आणि तिसरं सांगितलं, जे लोक आपल्या देशावरती प्रेम करतात, स्वदेशम ये च शंसन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. ती लोक धन्य आहेत की जे आपल्या देशावरती प्रेम करतात, संस्कृतवरती प्रेम करतात, संस्कृतीवरती प्रेम करतात आणि देशावरती प्रेम करतात. या श्लोकाचा जर आपण थोडासा गांभीर्याने विचार केला तर सगळ्यात अगोदर संस्कृत जे शिकतात किंवा संस्कृतवरती ज्यांचं प्रेम आहे ते लोक धन्य आहेत. कारण की बाकीचे लोक आपल्या संस्कृतीशी जोडलेली असतील की नाही सांगता येत नाही. काही असतील सुद्धा, काही नसतील सुद्धा. भरपूर लोक संस्कृत शिकलेले नाही, त्यांना संस्कृती येत नाही, परंतु त्यांना संस्कृतीचं ज्ञान आहे आणि आपल्या संस्कृतीवरती त्यांचं प्रेम सुद्धा आहे. आहेत अशी लोक. परंतु एकही असा व्यक्ती आपल्याला समाजामध्ये सापडणार नाही की तो संस्कृत शिकलेला आहे आणि त्याला आपली संस्कृती आवडत नाही. म्हणजे संस्कृत शिकल्यावरती निश्चित प्रत्येक व्यक्ती हा संस्कृतीवरती प्रेम करणारा होतो, निर्माण होतो, असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि जे व्यक्ती आपल्या संस्कृतीवरती प्रेम करतात, संस्कृती म्हणजेच देश, ते आपोआपच आपल्या देशावरती सुद्धा प्रेम करतात. त्यामुळे संस्कृतच्या माध्यमातून आपण आपल्या देशाशी, आपण आपल्या संस्कृतीशी जोडले जातो, म्हणून सुद्धा आपण संस्कृत शिकली पाहिजे. व्याकरण आणि भाषेची शुद्धता आपली सुधारते. जगामध्ये एकमेव भाषा आहे की ज्यामध्ये एक अनुस्वार सुद्धा आपल्याला अतिरिक्त दिलेला सापडत नाही. जर दिलेला असेल तर त्याचं वेगळं उच्चारण आहे, त्याचं वेगळं महत्व आहे. इंग्लिशमध्ये सीयूटी कट होतं, बरोबर. मग पीयूटी पट व्हायला पाहिजे, पण पीयूटी पट होत नाही, पीयूटी पुट होतं. पण संस्कृतमध्ये तसं नाही. संस्कृतमध्ये ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व उच्चारण आहे, दीर्घ असेल तर दीर्घ उच्चारण आहे. त्यामध्ये सुद्धा जो वर्ण जसा लिहिला जातो त्याचं उच्चारण सुद्धा तसंच केलं जातं. काही शब्दामध्ये वेगळं आणि काही शब्दामध्ये वेगळं असं उच्चारण संस्कृतमध्ये होत नाही. त्यामुळे व्याकरण हे असं व्याकरण आहे ज्या भाषेचं की यामध्ये आत्तापर्यंत एकही बदल कोणीही केलेला नाही किंवा करण्याची गरज भासलेली नाही. साहित्यिक परंपरा आहे. भारत देशावरती आपण प्रेम करतो तर आपल्या संस्कृतीमध्ये जे काही परंपरा आहेत त्या पारंपरिक जे ग्रंथ आहेत ते देखील आपले काय आहेत, संस्कृतमध्येच आहेत. एक मिनिट फक्त व्यत्यय येईल. आवाज येतो व्यवस्थित? हो सर. हो गुरुजी. तर आपली जी ज्ञान परंपरा आहे ती ज्ञान परंपरा संस्कृतवरती अवलंबून आहे. वेद असतील, अनेक साहित्यिक ग्रंथ असतील, हे सगळेच्या सगळे काय आहेत, संस्कृतमध्ये आहेत. बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांनी का बरं संस्कृत शिकावं, तर बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती आपली वाढते. ठीक आहे. आपल्याला लगेच एका दिवसामध्ये त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही, परंतु काही वर्ष गेल्यानंतर नक्कीच आपल्याला, आपण अगोदर जे संस्कृत शिकलेलो आहोत त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो. तुम्हाला बघा, आम्हाला तर आता शिक्षक असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे पालक भेटतात की ज्यांचं हे म्हणणं असतं की आम्ही सुद्धा 8वी 9वी 10वीला संस्कृत शिकलेलो आहोत आणि ते आमच्या आज सुद्धा त्यातले बरेचसे श्लोक जे आहेत ते आज सुद्धा आमच्या पाठांतरामध्ये आहेत किंवा आज सुद्धा आम्हाला त्यांचा उपयोग होतो. म्हणजेच संस्कृतमुळे आपली बुद्धिमत्ता वाढते, स्मरणशक्ती वाढते, तंत्रज्ञान व विज्ञानातील महत्व आपल्याला कळतं. संस्कृतमध्ये असं कोणतं ज्ञान नाही की ते संस्कृतमध्ये नाही, म्हणजे त्याचा उल्लेख कुठेतरी संस्कृतमध्ये आलेला नाही, असं कोणतंही ज्ञान आतापर्यंत या जगामध्ये नाही. ही जी लाईट आपण दिसतो याचाही शोध श्रीमद भगवद्गीतेमध्ये लागलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, ठीक आहे, दबाव. पाण्याच्या दबावाने, पाण्याच्या घर्षणाने उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज, जे प्रगट झालेलं तेज आहे म्हणजे लाईट आहे ते लखलखित दिसे, लखलखित दिसत आहे. कशाच्या? बल्बच्या माध्यमातून, बरोबर. म्हणजे कुठेतरी आपल्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. त्यानंतर बाकीच्या लोकांनी ते आपल्या नावाने केलेलं आहे. पारतंत्र्यामुळे बहुतांश
महत्वाचे जे रिसर्च आहे, शोध आहे, ते तर इंग्रजांच्याच नावे गेलेले आहेत. याचं कारण काय आहे? पारतंत्र्य आहे. लाईटचा शोध आपल्याच ग्रंथामध्ये आहे. विमानाचा शोध सुद्धा आपल्याच मराठी माणसाने लावलेला आहे. बरोबर आहे. जे की विमानशास्त्र नावाचं संस्कृतमध्ये वेगळं पुस्तक सुद्धा आहे. त्याच पुस्तकाच्या आधारे विमान तयार करण्यात आलं आणि आज जे विमान आपण पाहतो ते सुद्धा त्याच तंत्रज्ञानावरती अवलंबून आहे. फक्त त्याच्यामध्ये काहीतरी आधुनिकतेने बदल झालेले आहेत. आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव आपल्याला संस्कृतमुळेच होते. अध्यात्म किती जीवनामध्ये महत्वाचं आहे आणि नैतिक मूल्य, कोणाशी कसं वागावं, कोणत्या स्थितीमध्ये कसा निर्णय घ्यावा, मोठ्यांशी कसं वागावं, आपल्या समवयस्कांशी कसं वागावं, हे सगळे नीतिमूल्य आपल्याला संस्कृतमध्येच शिकायला मिळतात. कारण की संस्कृत म्हणजे फक्त व्याकरण नाही, तर संस्कृतमध्ये सुभाषितं आहेत, श्लोक आहेत, अनेक सूक्ती आहेत. त्यामुळे आपल्याला संस्कृतमुळे नीतिमूल्यांची सुद्धा जाणीव होते विद्यार्थ्यांना. त्यामुळे संस्कृत ही शिकलीच पाहिजे. आता बहुतांश विद्यार्थ्यांचा किंवा लोकांचा एक गैरसमज आहे किंवा प्रश्न आहे की संस्कृत ही डेड लँग्वेज आहे, मेलेली भाषा आहे. का शिकावी आम्ही संस्कृत? काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत संस्कृतमध्ये? मग कशाला शिकायची ही संस्कृत? त्याऐवजी आम्ही फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, विदेशामध्ये जातो, चांगलं पॅकेज मिळेल, विद्यार्थ्यांकडे पैसा येईल, लोकांकडे पैसा येईल, लोक सुखी होईल, आपल्या देशाला आर्थिक सामर्थ्य लाभेल. हे संस्कृत शिकून काय होणार आहे? बरोबर. तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. युट्यूबवरती मी ऑलरेडी याच्यावरती एक खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यामध्ये संस्कृतमध्ये काय काय करिअर केलं जातं किंवा केलं जाऊ शकतं, याच्यावरती जवळजवळ 17 ते 18 करिअर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. पण या ठिकाणी मी 7च फक्त टाकलेले आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर संस्कृत जर आपण शिकलं तर संस्कृत मधून आपण शिक्षक किंवा प्राध्यापक होऊ शकतो. आणि आपण पाहतच आहात की शाळांमध्ये आणि विद्यालयांमध्ये संस्कृत शिक्षकांची नक्कीच आता प्राधान्यता शाळा चालक जे आहेत ते देत आहेत. ठीक आहे. अध्यापक आणि प्राध्यापक सोडून सुद्धा भारतीय सेनेमध्ये, आर्मीमध्ये सुद्धा आपण या संस्कृतच्या माध्यमातून भरती होऊ शकतो. हे बहुतांश लोकांना माहिती नाहीये. मला सुद्धा माहिती नव्हतं. ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला माहिती नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर मला ज्या वेळेस एम ला मी शिकत होतो, त्यावेळेस मला समजलं की आर्मीमध्ये सुद्धा आपण भरती होऊ शकतो. कोणती पोस्ट आहे? RTGS म्हणून पोस्ट आहे, ज्याला धर्मगुरू आपण म्हणतो. तर ती स्वतंत्र संस्कृतच्याच व्यक्तीला त्या ठिकाणी भरलं जातं. तर ही आर्मीमध्ये सुद्धा आपण संस्कृतमधून भरती होऊ शकतो. संस्कृत ते मराठी इंग्रजी भाषांतरकार आपण बनू शकतो. योग शिक्षक व्हायचं असेल तर तरी सुद्धा आपल्याला संस्कृतची आवश्यकता आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, BAMS, ठीक आहे, ज्यांना आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचं आहे, ज्याला आधुनिक लोक इंग्लिशमध्ये BAMS म्हणतात, पण आयुर्वेदिक डॉक्टर म्हटलं की लगेच तुच्छ असं समजलं जातं. पण आज समाजामध्ये किती BAMS डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडून आपणच उपचार घेत आहोत, पण आपल्याला माहिती नाही की BAMS म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांना संस्कृत शिकावंच लागतं. कारण की आयुर्वेदिक जे शास्त्र आहे, चिकित्सा शास्त्र आहे, ते संस्कृत ऋषींनी सुश्रुत आणि शल्यचिकित्सा हे सगळे सुश्रुत ऋषींनीच लिहिलेले आहेत. तर संस्कृत डॉक्टर व्हायचा असेल, आयुर्वेदिक डॉक्टर BAMS, तर आपल्याला संस्कृत शिकावंच लागतं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण करिअर संस्कृतच्या माध्यमातून करू शकतो. प्रवचनकार व्हायचा असेल, कीर्तनकार व्हायचा असेल, कथाकार व्हायचा असेल, तरी सुद्धा संस्कृत जे आहे ते आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी आहे. 7वं जे आहे ते IT मध्ये सुद्धा अनेक ज्या कंपन्या आहेत त्या संस्कृतच्या प्रकल्पांवरती काम करतात. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक संधी आत्ताच्या काळामध्ये उपस्थित आहेत. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर अनेक करिअरच्या संधी ज्या आहेत त्या संस्कृतच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आणि जे लोक म्हणतात जर्मन फ्रेंच शिकायचं, तर आजच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये संस्कृत शिकवलं जातं. एकट्या जर्मनीमध्ये 14 युनिव्हर्सिटी आहेत, ठीक आहे, विश्वविद्यालय आहेत, की ज्यामध्ये फक्त संस्कृत शिकवलं जातं. मग जर विदेशातली लोक संस्कृतकडे एवढे वळत असतील, तर आपणच आपली भाषा का बरं शिकू नये? आणि दुसरी गोष्ट, आमचे गुरुजी म्हणायचे की जर आपले आई वडील किंवा आपले पूर्वज जर सांगत असतील की ही आपली संस्कृती आहे आणि ते करायला पाहिजे, तर हे चुकीचंच आहे असं मानण्यापेक्षा हे बरोबर कसं होईल
किंवा बरोबर कसं असेल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा गीतेवरती वर्णन करताना, विवेचन करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती." आपल्या संस्कृतीमध्ये, भारतामध्ये वडील जे जे काही करतात, वडील म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष बाप असा अर्थ नाही. तर काय अर्थ आहे, तर वडील जे जे करती म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, त्यांनी जे जे केलेलं आहे, ज्या संस्कृतीचं पालन केलेलं आहे, त्या संस्कृतीचं पालन करणं म्हणजे खरा तर धर्म आहे. त्यामुळे त्यांचं पालन केलं पाहिजे. काही त्यामध्ये कुरीती सुद्धा असू शकतात, परंतु आपल्या उघड्या डोळ्याने आणि ग्रंथांचा अभ्यास करून आपण त्या संस्कृतीचं पालन हे नक्कीच केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने संस्कृतचे महत्त्व आणि संस्कृतमध्ये काय काय करिअर आपण करू शकतो या संदर्भामध्ये पूर्ण नाही, परंतु थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. अजून भरपूर आहेत याच्यामध्ये, की करिअर काय करू शकतो, आता ते कोणत्या पद्धतीने करू शकतो याचाही वेगळा विषय तो होईल. त्यामुळे या ठिकाणी मी थांबतो. आपला वर्ग जवळजवळ 4 महिने आपला चाललेला आहे, ज्यामध्ये जवळजवळ 30 विद्यार्थी, दोन बॅचचे मिळून, 6ची आणि 7ची बॅचचे मिळून एकूण 30 विद्यार्थ्यांनी प्रवेश या वर्गामध्ये घेतला होता. आणि शेवटपर्यंत साधारण 23 ते 25 विद्यार्थी या वर्गामध्ये राहिले. आणि मला आनंद वाटतो की सगळेच या वर्गामध्ये खूप छान शिकलेले आहेत, याचा मला आनंद आहेच. अजून छोट्या मुलांना थोडीशी तयारी करण्याची आवश्यकता आहे, परंतु हळूहळू सरावाने ते होत असतं. काही जमत नाही म्हणून ते सोडून देणं चुकीचं आहे, कारण की हळूहळू त्याचा परिणाम, हळूहळू ती आपल्याला येत असतं. लगेच कोणतीही गोष्ट येत नाही, त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला हळूहळू नक्कीच आपल्या जीवनामध्ये जाणवेल. तर सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो पुढच्या शिक्षणासाठी. आणि संस्कृत असंच तुम्ही सगळेजण शिकत राहा, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिकत राहा. ठीक आहे. पुढचा आपला कार्यक्रमाचा महत्वाचा भाग, तो म्हणजे या वर्गाविषयी तुमचा जो काही अभिप्राय आहे, तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे जे कोणी अभिप्राय व्यक्त करू इच्छितात, अनिवार्य नाही, जर कोणी बोलू इच्छित असेल तर रेज हँड करून ठेवा, म्हणजे त्यानंतर तुम्हाला बोलायला संधी देईल. बोलण्याच्या अगोदर रेज हँड करून ठेवा आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी एकदा फोटो घेतो सगळ्यांचा. व्हिडिओ एकदा सगळ्यांनी ऑन करा. सर गणेश बोलतोय. हा, नमस्कार सर, बोला ना. नमस्कार. ऍक्च्युली माझा स्टॉप आलाय, हा जो वेळ असतो तो माझा ट्रॅव्हलिंगचा वेळ असतो. तरी मी जॉईन केलेला आहे. एक 10 मिनिटात मी पोहोचेल रूमवर. सो क्लास कदाचित चालू असेल तर मग मी अभिप्राय व्यक्त करेल. अदरवाईज मग मला व्हिडिओ ऑन करता येणार नाही, कारण की मी बसमध्ये आहे आता. चालेल जस्ट चालेल, काही उतरतोय हरकत नाही बसमधून. सर. हो हो. ठीक आहे. चालेल, कोण बोलू इच्छित आहे, नाही तर आपण पुढच्या कार्यक्रमाला. सर. हा बोल, नुरवीना, सिद्धी, सिद्धी बोल. हा सर, मी बोलू? हो हो हो, बोल ना. तुमचा क्लास खूप छान होता. मला खूप आवडला. तुम्ही आम्हाला श्लोक खूप छान शिकवले. प्रत्येक श्लोकांचा अर्थ व उच्चार नीट समजावून सांगितले. मला या क्लासमुळे शाळेतील संस्कृत विषय सोपा वाटू लागला. या क्लासचा मला फायदा झाला. मला अगोदर संस्कृत विषय खूप कठीण वाटत होता. त्यामुळे मला संस्कृतची भीती वाटत होती.
पण आपल्यामुळे सर संस्कृत आपल्या मराठीसारखाच सोपा वाटू लागला आणि माझी संस्कृतची भीती निघून गेली. त्यामुळे सर मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद सिद्धी. पूनम मॅम. धन्यवाद सर. बोलायचं दिव्यांश. दिव्यांश बोलतोय का? बोलायचं दिव्यांश, कसं वाटलं? नमस्ते गुरुजी. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मलाही संस्कृत शिकवलं गेलं होतं. म्हणजे मी संस्कृत शिकले. सेमी इंग्लिश माध्यम होतं माझं, 8वी 9वी 10वी, आणि चांगल्या हाडाच्या संस्कृत शिक्षकांकडून शिकले. आणि जेव्हा ह्या क्लासची लिंक आली तर आनंदाची गोष्ट अशी की माझी आई, ती जी प्राध्यापिका आहे, आता यावर्षी रिटायर झाली, ती आणि दिव्यांश तिचा नातू, असे दोघेही या म्हणजे या क्लासमध्ये सहभागी होते. सुरुवातीला दिव्यांश थोडासा कंटाळा करायचा. म्हणजे काय व्हायचं की नेमकी 6ची वेळ आणि इतर आमचं बैठं घर आहे, म्हणजे इतर मुलं खेळत असायची. मग त्याला सुरुवातीला तो बसला. नंतर थोडंसं त्याला वाटायला लागलं की बाबा आपण पण खेळलं पाहिजे, कशाला आई बसवते. पण नंतर कालांतराने त्याला इतकी आवड निर्माण झाली की तो आज अक्षरशः म्हणजे नाराज होऊन मला म्हटला की आई आता क्लास बंद होणार का? म्हटलं आणखी पुढे काहीतरी शिकू ना. आणि ही म्हणजे इच्छा होतीच की बाकी सुद्धा भाषांना आपण तितकं प्राधान्य देतो आता मॉडर्नायझेशन मध्ये वगैरे, पण आपलंच ज्ञान, आपलीच संस्कृती आपण कुठेतरी म्हणजे बरीच लोक विसरत चाललो आहे. पण तुमचा हा जो प्रयत्न दिसतो ना सर, म्हणजे खरंच खूप कौतुक करण्याजोगा आहे. ज्यांना अजिबातच काही नॉलेज नाहीये त्यांना पण नॉलेज मिळते. ज्यांचं आहे, ज्यांना थोडंफार याच्यातलं ज्ञान आहे किंवा थोडीफार भाषा शिकलेल्या आहेत, त्याच्यावर जी मळब आलेली आहे ना, ती सुद्धा दूर होते. आणि माझी तर आता लहान मुलांचं पाठांतर खूप चांगलं असतं. म्हणजे बरोबर. मी जरी जवळ बसले, माझी इच्छा होती पूर्ण ते शिवतांडव स्तोत्र पाठ करण्याची, पण वेळेअभावी म्हणा किंवा इतकं लवकर मोठ्यांचं ग्रास होत नाही. बरोबर. त्याचा बऱ्यापैकी ग्रास होतो. दोघांना असा माझी इच्छा आहे की दोघांचा एकत्र व्हिडिओ बनवावा, जेणेकरून म्हणजे पोस्ट करायची पण इच्छा आहे. आता बघू कसं होतंय फ्युचरमध्ये. आणि तुम्ही जी संस्कृती संवर्धन म्हणून जी पहिली का दुसरी मला वाटतं एक्झाम्स होत्या ना, त्या हो हो. कॉम्पिटिशन होतं. हा, कॉम्पिटिशन मध्ये आम्ही भाग घेतला होता. मग तेव्हापासून तुमचा नंबर आमच्याकडे सेव्ह होता. आणि इथून पुढे सुद्धा अशा जे काही स्पर्धा असतील किंवा तुम्ही काही शिकवत असाल तर आम्हाला लिंक पाठवलं तर आम्ही नक्कीच सहभागी घेत जाऊ. जे पहिलं स्तोत्र आहे आपल्या संकटनाशक गणेश स्तोत्र, तर मी ते स्टेटसला ठेवल्यामुळे काही लोकांना इतकं आवडलं. मग ते म्हणाले कुठे क्लास जॉईन केला आहे, कोणाकडे शिकते, आम्हाला सुद्धा पाठव. तर मी त्यांना पण रिकमेंड करणार आहे आता की नेक्स्ट चालेल. बॅच पासून सर तुम्हाला ऍडमिशन देतील असं. नक्की. धन्यवाद आणि मॅडम. धन्यवाद, खूप चांगलं निर्वी. वाटलं. सर, तुमच्यामुळे मला संस्कृत वाचायला आणि बोलायला शिकली. मला आता सगळे स्तोत्र खूप चांगले बोलता येतात. मला अर्थ पण समजले आणि कळालं नाही की तुम्ही समजून सांगायचा. धन्यवाद सर. थँक्यू नुर्वी. कैवल्य. बोलायचं? बोल ना, म्हटलं. चालेल. बोला ना सर. काय म्हणतोयस कैवल्य? गुरुजी, क्लास बद्दल आणि तुमच्याबद्दल मोठ्याने. गुरुजी, मला क्लास खूप आवडला. तुमच्यामुळे माझं उच्चारण खूप सुधारलं. मला ह्या क्लासमध्ये खूप सारे श्लोक आले. धन्यवाद गुरुजी. असाच सराव करायचा हा. आता वर्ग जरी बंद झाला तरी सुद्धा शिकलेल्या स्तोत्राची चांगली तयारी करायची कैवल्य. आणि पाठ करून मला व्हिडिओ आले पाहिजेत सगळ्यांचेच. ठीक आहे. हो गुरुजी. चालेल. चला, पसायदानाकडे बोलूयात. सर, हा मल्हार बोल ना. सर मी थोडं संस्कृत भाषेवर बोलू चालेल? बोल ना. हो सर. नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ बोलत आहे त्या मल्हार. भाषेबद्दल बोलण्यासाठी जी फक्त जुनी नाही तर अमर आहे. ती म्हणजे
हां सर, 2 मिनटं. नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासमोर इथे बोलत आहे त्या भाषेबद्दल बोलण्यासाठी, जी फक्त जुनी नाही तर अमर आहे. ती म्हणजे संस्कृत भाषा, आपल्या संस्कृतीचा आत्मा, आपल्या ज्ञानाचा पाया. संस्कृत ही फक्त भाषा नाही, तो मंत्र आहे, संगीत आहे आणि शाश्वत सत्य आहे. ऋग्वेदपासून उपनिषदांपर्यंत, भगवद्गीतेपासून कालिदासांच्या कवितांपर्यंत प्रत्येक शब्दात आपल्या पूर्वजांचे ज्ञान, श्रद्धा आणि सौंदर्य दडलेले आहे. आजच्या आधुनिक युगात सुद्धा संस्कृतची चमक कमी झालेली नाही. ती आपल्याला शिकवते ती प्रगती म्हणजे भूतकाळ विसरणे नव्हे, तर आपल्या मुलांना घट्ट धरून भविष्याकडे वाटचाल करणे होय. चला तर मग आपण सर्वजण या पवित्र भाषेचा सन्मान करूया, जे आपल्याला आपल्या परंपरेशी जोडते आणि आपल्याला आपल्याच ओळखीची आठवण करून देते. धन्यवाद. चालेल, चला. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या शिक्षणासाठी, संस्कृत शिक्षणासाठी सगळ्यांना शुभेच्छा. पसायदानाने आपण कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत, समारोप करणार आहोत. तर नित्याला अं, काहीतरी बोलायचं. नित्याला पण फीडबॅक द्यायचा. कोण? नित्या. नित्या. हा, नित्या बोल ना नित्या. माझं नाव नित्या दर्शन दीक्षित. मी या संस्कृत क्लासमध्ये जॉईन झालेली होते आणि सर तुम्ही आम्हाला चांगलं एकूण 5 श्लोक शिकवला. त्याचा अर्थ पण खूप चांगलं शिकवलं. आणि जिथे आम्ही बोलतो तिथे चूक करतो, तिथे तुम्ही आम्हाला बरोबर करतात आणि मी तुमची खूप आभारी आहे. आणि मला कॉन्फिडेंटली खूप बोलता येते 5 श्लोक. तर मग त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद. कश्वी, हो गुरुजी. तू हिची बहीण आहेस का? हम्म, काय काळभोर लोणी काळभोर ना? ठीक आहे, चला. पसायदानाने समारोप करत आहोत आपण. मधुरा मॅम. एक पॉइंट हे करायचा होता, मला सांगायचा होता हा, बोला ना की मॅम. या क्लासमध्ये मला पर्सनली असं खूप पर्सनली होईल पण हरकत नाहीये. त्याच्यातून सगळ्यांनाच आणि मुख्यतः मला शिकायला मिळेल की एखादी गोष्ट आपण चालवताना किंवा क्लासेस घेताना कोणी कसंही इंटरॅक्शन दिलं तरी आपण किती ते पेशंटली हँडल करतो हे खूप महत्वाचं आहे. ही बाब मी अगदी जमेची खूप तुमच्याकडून शिकायला मिळाली. म्हणजे संस्कृत मधून आपण वागावं कसं हे सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं की कुणी अगदी कसंही बोललं तरी आपण संयम बाळगून आपण आपली मर्यादेचं उल्लंघन न करून कसं उत्तर द्यावं. ही खूप म्हणजे याला खूप पेशन्स लागतात. आजकाल खूप म्हणजे आजच्या पिढीकडे आमच्याकडे सुद्धा कमी आहे. समोरून आरे केले की अं, कार्य करायला आम्ही तयारच असतो पण तरीही आपण नम्रतेने बोलायचं. हे तुमच्याकडून म्हणा किंवा ह्या ज्ञानामुळे तुमच्यामध्ये ते उतरलं असेल आणि ते आम्हाला शिकायला मिळालं. ही खूप जमेची बाब लक्षात आली. धन्यवाद. तो खरं तर आमचे गुरुजी म्हणायचे, काम कामाचा गुरु असतो. विद्यार्थ्याकडून पण भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. आता 7वा वर्ग आहे म्हणजे जवळजवळ आपले एका वर्गामध्ये 15 विद्यार्थी जर धरले तर जवळ 100-150 विद्यार्थी फक्त स्तोत्र पठण वर्गाचे झालेले आहेत. त्याच्यामुळे तो भरपूर अनुभव आलेला आहे. प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक स्वभावाचे विद्यार्थी असतात, त्यामुळे काही अडचण नाही. आणि लहान मोठे हे एकाच वर्गामध्ये शिकतो आपण, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. बरोबर. गणेश सर. हां सर, नमस्कार. नमस्कार, बोला ना सर. ओके. सो ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्येच आता जस्ट पोहोचतोय मी. 6:30 ते 7, 7:15 पर्यंत पोहोचत असतो. पहिल्यांदा सर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण की हा जो उपक्रम तुम्ही चालवताय तो खूप चांगल्या प्रकारे चालवताय. बऱ्याचदा काय होतं की लोकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यामुळे ते कुठंतरी मागं राहतं.
शाळा कॉलेजांमध्ये पण संस्कृत हा कधी कधी शिकवला जात नाही किंवा ऑप्शनल असतो. मग ज्यांना आवड असते त्यांना घेता येत नाही, असा प्रकार होतो कधी कधी, त्यामुळे शिकता येत नाही. पण तुम्ही जे शिकवलं खूप चांगल्या प्रकारे शिकवलं, खूप समजून सांगितलं. आणि सुरुवातीला जे काही संस्कृत श्लोकांविषयी जे काही मनात भीती होती, जनरली आपण होती मनामध्ये ती निघून गेली. आणि जनरली संस्कृत श्लोकांबद्दल आता एक चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हिटी आली आहे, की आपल्याला आपण म्हणू शकतो एवढं तरी कमीत कमी कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि विशेष म्हणजे मी हा क्लास जॉईन करायचं कारण असं की शिवतांडव स्तोत्र, जसं मॅडमने सांगितलं की शिवतांडव स्तोत्र म्हणण्याची खूप इच्छा होती, पण ते खूप अवघड वाटायचं आधी. पण ते आता शिकल्यानंतर असं वाटतंय, थोडा प्रयत्न केला तर ते पाठांतर पण होऊ शकेल आणि म्हणायला पण काही प्रॉब्लेम येत नाही. सो बरं. खरं सांगायचं तर त्यासाठी मी हा क्लास जॉईन केला. आणि भविष्यात जर काय चांगले चांगले अजून जरी उपक्रम असतील आपले, तर त्याच्यात पण नक्कीच आम्ही सहभागी होऊ. कारण संस्कृत शिकायची ही इच्छा आहे. आता माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मला संस्कृत ब- माझं करून खेडचा जॉब सध्या अहमदाबादला आहे आणि ते राहायला पुण्यात आहे. सो मराठी मीडियम मध्ये माझं शिक्षण झालं. संस्कृतचा तसा काही लवलेच नव्हता, संस्कृत श्लोक खूप अवघड वाटायचे मला. पण आपल्या या क्लास नंतर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला. आणि पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. आपण खूप चांगल्या प्रकारे काय शिकवलं, समजून सांगून शिकवलं. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. 6 मिनिट राहिलेले आहेत. शिवांश बोलतोयस? सर सर मलाही बोलायचंय. हो गुरुजी. हा, बर. माझं नाव शिवांश चव्हाण आहे. मी पुणे या सिटीमध्ये राहतो. आणि गुरुजी, पहिले मी तुम्हाला सगळ्यात जास्त धन्यवाद देतो, कारण की मला ही शिव तांडव स्तोत्र व सरस्वती स्तोत्र आधी वाटायचं की खूप अवघड होतं, पण आता वाटायचं की खूप सोपं जातं, पाठांतर केल्यावर सोपं जातं. धन्यवाद. आणि गुरुजी, मी याच्या पुढची जी बॅच असेल त्याच्यामध्ये पण भाग घेण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. शिवांश, छान. हा, बोला ना मॅम. जाधव हा मॅम. नमस्कार सर. अम, मी मैथिलीची मम्मी आणि मी सुद्धा एक शिक्षिका आहे आणि संस्कृत बऱ्यापैकी जाणते. परंतु माझी मुलगी माझ्याकडे हे संस्कृत शिकण्यासाठी उत्सुक एवढी नव्हती. कारण कसं माहितीये का, एखाद्या गुरुने शिकवणं, जसं आता तुम्ही वेगवेगळ्या घरामधून ही जी मुलं आलेली आहेत आणि त्यांच्याकडून हे जे ज्ञान तुम्ही देताय, खरंच ज्ञानाचा झरा हा तुम्ही सगळीकडे पसरवताय आणि त्याचा खरंच खूप आनंद वाटतोय. आणि अशा पद्धतीने आपण अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्र करा, ज्ञान द्या. आणि खरोखरच आमच्यासारखी मुलं ही जी आहेत आपल्यासारख्या गुरुकडून शिक्षण घेतील याही पुढे, आणि वेगवेगळे असे उपक्रम राबवा ही आपल्याकडे मी विनंती करते. आणि खरंच खूप आनंद वाटतो की आपण हे संस्कृत विषयाचं ज्ञान मुलांपर्यंत, हे जे श्लोक आहेत म्हणा, हे अतिशय उत्तमरित्या शिकवलेत. आणि याही पुढे आपण नवीन नवीन असे उपक्रम राबवावेत ही विनंती करते. आणि खूप खूप आपले धन्यवाद. नक्कीच नक्कीच, खूप खूप धन्यवाद मॅडम. चालेल, चला, 4 मिनिट राहिलेले आहेत, तर पसायदानाकडे आपण जात आहोत. मधुरा मॅम. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. मी मधुरा सुमित आर्वीकर. माझी आणि सरांची ओळख ही स्पर्धेच्या माध्यमातूनच झाली होती, संस्कृत संस्कृती संवर्धन या. आणि मला खूप कौतुक वाटतं सरांचं की खूप स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. आणि जसं की आता सर्वांनी सांगितलं की सगळेजण आभारी आहेत सरांचे, की सरांनी एवढं छान शिकवलेलं आहे आणि अर्थ सुद्धा खूप सोपा करून तुम्ही सांगत होता, त्यामुळे ते पटकन कळतही होतं. आणि लहान मुलांना जसं तुम्ही हाताळलं तसंच अगदी मोठ्यांनाही हाताळलं, त्यासाठी पण तुमचं खूप खूप कौतुक सर. आणि आता आपण ह्या स्तोत्र पठण वर्गाच्या समारोपाकडे निघालेलो आहोत. तर आपण पसायदानाने याचा शेवट करूया. पसायदान म्हणजे देवाकडे कृपारूपी आशीर्वाद मागणे. पसायदान ही एक प्रार्थना आहे, जी विश्व कल्याणासाठी आहे आणि विश्व शांतीसाठी आहे. चला तर मग आपण म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद सर. शुभरात्री सर्वेभ्यः. थांबूया तिथे. शुभरात्री. शुभरात्री आचार्य. शुभरात्री. शुभरात्री शुभरात्री आचार्य. आचार्य. शेवटच्या शुभरात्री आचार्य. शुभरात्री. आचार्य. शुभरात्री. आचार्य.